टेस्टी आणि झटपट अशी भाजी हवी असेल तर ही भोपळ्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। आज आपण भोपळ्याची भाजी बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप आणि कमी साहित्यात कमी वेळात कमीत कमी 10 मिनिटात होणाऱ्या भाज्या मी इथं शेअर करते, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण भोपळ्याची भाजी कशी करायची ते बघणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी एक मोठ्या आकारामध्ये भोपळा घेतलेला आहे। अशा प्रकारे सोलरच्या साहाय्याने सोलून घेऊया। ही साहित्य लागतं, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर भोपळा सोलून झालेला आहे, त्याच्यानंतर ना साईडचा जो भाग असतो तो चिरून घ्यायचा आहे। चिरून पण आपण चिरून घेऊया आणि याच्यामधले जे बिया असतात ना त्याचा वापर करायचा नाही। ते बिया अशा प्रकारे आपण ह्याचे 2 भाग करूया आणि हे बिया जे आहेत ते काढून टाकायच्यात। भोपळ्यामधले बिया काढून झालेले आहेत, त्याच्यानंतर ना 2 भाग केलेले आहेत। तर परत एकदा याला मधून अशा प्रकारे चिरून घेते म्हणजे लगेचच भोपळा जो आहे तो कापता येईल आणि छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घ्यायचंय। तुम्हाला हवा असेल तर थोडंसं अजून बारीक आकार केला तरी चालेल। तर सर्व भोपळा इथं चिरून झालेला आहे। त्याच्यानंतर ना मिक्सरचा जार घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे, लसूण घ्यायचं आहे 7 ते 8 पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे अर्धा इंच, हे टाकूया। आणि याच्यामध्येच माझ्याकडे शेंगा होते भाजलेल्या, तर मी इथं शेंगा घेतलेल्या आहेत, साधारणतः 30 ग्रॅम शेंगा आहेत, तर ते टाकूया आणि थोडंसं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलंय। कढई ठेवायची, कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचे मोठ्या चमच्याने तेल टाकते। ठिकाणी मोहरी टाकताना व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय, तर थोडीशी मोहरी आणि त्याच्यानंतर ना अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता टाकलाय 7 ते 8 पान टाकायचे। सर्व तळल्यानंतर ना 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत, तर कांदा टाकूया आणि हा कांदा लालसर रंग येईपर्यंत मीडियम गॅस करून तळून घ्यायचा आहे। तर कांदा लवकर तळला जावा आणि कलर चेंज व्हावा याच्यासाठी मी इथं अर्धा चमचा मीठ आत्ताच टाकलेलं आहे। तुम्ही जर मीठ कांदा तळताना टाकलात ना तर कांदा लवकर तळला जातो। तर कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घेऊया। त्याचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये 2 टोमॅटो टाकलेले आहेत मीडियम साईजचे बारीक चिरून, त्याच्यामध्येच आपण बारीक केलेलं जे वाटण आहे ते टाकूया। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। हा मसाला एखादा मिनिटभर परतून घेऊया म्हणजे टोमॅटो आणि जो काही आपला कच्चा मसाला आहे त्याच्यामधला कच्चापणा निघून जाईल आणि टोमॅटोचा पण आंबटपणा निघून जाईल। तर मसाला परतून घेतल्यानंतर चमचा मी इथं काळं तिखट टाकते। तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त चवीनुसार करू शकता। नंतर ना अगदी चिमूटभर हळदीचा वापर करायचा आहे। तर यानंतर ना गरम मसाला 1 चमचा टाकूया आणि हा मसाला परतून घेऊया। जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान असा कलर येतो। ठिकाणी आपला छान असा मसाला परतून झालेला आहे। तर याच्यामध्येच मी इथं टोटल 1.5 ग्लास गरम पाणी घेतलेला आहे, त्यातला अर्धा ग्लास पाण्याचा वापर मी आत्ता करते। सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती प्लेट झाकायचं आहे। फक्त बारीक गॅस करून एखादा मिनिटभर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे छान असा ग्रेव्ही टाईप होईल। तर सर्व मसाला शिजला गेलेला आहे। याच्यामध्ये आपण जो भोपळा चिरून घेतलेला आहे तो टाकूया, मिक्स करायचं आहे आणि यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला जास्त वापरायचं नाही, कारण भोपळा लगेचच शिजतो। 4 ते 5 मिनिटात हा भोपळा शिजतो, त्याच्यामुळे राहिलेलं फक्त 1च ग्लास पाणी वापरलेलं आहे। त्याच्यानंतर ना याच्यावरती प्लेट झाकूया आणि 5 ते 6 मिनिट तरी एकदम लो फ्लेमवरती हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे। तर इथं 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत, चेक करूया आपला भोपळा शिजलाय का नाही ते। तर मी इथं गॅस बंद केलाय, तर भोपळा जो आहे तो व्यवस्थित असे शिजला गेलेला आहे। तर हे आता काढून घेते। अशा प्रकारे अगदी झटपट आणि कमी साहित्यात फक्त 10 मिनिटात होणारा आपला हा भोपळ्याची भाजी तयार आहे। डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा घाईघाईमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथं रेसिपी शेअर केली, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की कळवा की आजची ही झटपट अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।